नक्कीच मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। हे चित्र मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो की मंडपामध्ये मोठ्या संख्येने हजारो लोक या ठिकाणी जमलेले आहेत। ते अंतरवाली सराटीच्या दिशेने निघणार आहेत। काही वेळापूर्वी मनोज जरंगे यांची पत्रकार परिषद सुद्धा झाली, ज्या पत्रकार परिषदेमध्ये ते भावुक झाल्याचे पाहायला मिळालं। उपोषण करायचं का नाही या संदर्भातला ते निर्णय घेणार आहेत। काही मराठा आंदोलक सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, काय सांगाल तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा आणलेला आहे, हा घेऊन आपण मुंबईच्या दिशेने निघताय। हा अश्वारूढ पुतळा स्वराज्याचा संकल्प ज्या भूमीत झालाय असा श्री क्षेत्र वेरूळ खुलताबाद तालुक्यातून इथं आलेला आहे अंतरवलीमध्ये, आणि हा परवा संध्याकाळी नियोजनाच्या दृष्टीनं इथं आपण हा पाठवलेला आहे। आपल्या 40 वर्षाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये ह्या अंतिम टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जी पायी पदयात्रा ही मुंबईपर्यंत निघणार आहे। अनेक करोडो समाज या रस्त्यावर उतरणार आहे। वेगवेगळी सेवा, अन्नदान, पाण्याची जशी वेगवेगळी जणी सेवा करताय, तद्वत ही पुतळ्याची सेवा पाटलांनी आम्हाला करायला सांगितली, ही आम्ही आमचं भाग्य समजतो। नक्कीच तुम्ही काय सांगाल? मुंबईला ही थेट अंतरवाली सराटीमध्ये दृश्य आपण पाहत होतो। या ठिकाणी ज्या वेळेला स्वतः जरांगे पाटील बोलत होते त्यावेळेला ते थोडेसे भावुक झालेले होते, कारण येत्या काळामध्ये आरक्षण हे हवंच आणि आरक्षण घेऊनच येणार, सरकारसोबतचे चर्चेचे दरवाजे खुले आहेत असे त्यांनी म्हटलेलं आहे। तर धाराशिवच्या सांजामधील मराठा तरुण मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। भाकरी आणि रेशन सोबत घेऊन मराठा मुंबईकडे रवाना झालेत। आरक्षण न दिल्यास मंत्रालयात घुसू आणि आंदोलन करू असा इशाराच या मराठा तरुणांनी दिला।